रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शपथ घेणाऱ्या पंतप्रधानांची शपथ घेणार मात्र अजित पवार गटाचं कोणतंही खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. भारतीय जनता पक्षाचं नेहमीचं धोरण आहे, उपयोगी आहे तोपर्यंत उपयोगात आणायचं, ते निरुपयोगी झालं की काढून फेकायचं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची सध्या ही स्थिती आहे, त्यांची उपयुक्तता संपली आहे. हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं, त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसाला डस्टबिन मध्ये जातात. मला वाटतं अशी काही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये, ईश्वराने प्रार्थना आहे. कारण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्या जिल्ह्यामध्ये आशीर्वाद इंडिया गठबंधनलाच दिला आहे, त्यामुळे आमची श्रद्धा आहेच तिथे, ते दिसून पडतं. त्यामुळे ती स्थिती त्यांची येऊ नये, ईश्वर करो. पण या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, या दुःखातून ते कसे सावरतात, हे महाराष्ट्र बघतोय. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू होती, मात्र अचानकपणे राज्यमंत्र्यापर्यंत येऊन पोहोचलं राज्यमंत्री. नाही, आता एक खासदार काय करणार, सध्या त्यांना जो मॅजिक आकडा आहे तो पूर्ण केला आहे. त्यामुळे आता यांना हे राहिले काय ना गेले काय, यांचं आता इतकी मजबुरी आहे, यांना सोबत राहावंच लागेल. जाणार पुढे जाऊन, इकडे येऊ शकत नाही परत आणि तिकडे दुखावू शकत नाही. म्हणजे दोनही गोष्टी आहेत. आता मी धरलं तर चावते आणि सोडलं तर पडते, अशी अवस्था सध्या त्यांची आहे. अजित पवार गटाने कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती, मात्र राज्यमंत्रीपद काय एका खासदारावर कशाला देते. आता जे ज्या त्यांची जेवढं हे आहे तेवढं पाहूनच देणार ना. जे झिरोवर काय मिळायचं नाही, पण एक वर काय मिळणार. तर एक वर राज्यमंत्री चांगली आहे, ते आनंदाने स्वीकारायला पाहिजे. जो मिळा वो खाऊ, अशी परिस्थिती आहे आता सध्या. लोकसभेचा प्रचार पाहिला तर भाजपाने मुस्लिम आरक्षणाला थेट त्यांनी विरोध केला, मात्र तेलगू पक्षाने थेट जाहीर केले की त्यांचं मुस्लिम आरक्षण कायम ठेवतील. ते आता पाहू पुढे काय होत आहे. सगळ्यांना सुख काही सबसाथी सगळ्यांना घेतला आहे. आता दुःखमय कोण राहील, दुःखमय ना कोण, आता कोण राहील यांच्या दुःखात, उद्या त्या जेडीयूच्या आणि नायडूंच्या हे येणारा काळ सांगेल. कारण जेडीयूला तर एकच कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिला आहे, म्हणजे अक्षरशः बोळवण केली त्यांची, बिना पाण्यानं हजामत करतो तशी केली, भादरवली आहे. हे पुढे पुन्हा काय काय होतं ते पाहू. आज तिसऱ्यांदा शपथ घेत असताना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांनी या दोन लोकांना उद्या वाटाण्याच्या अक्षता नाही लावल्या 6 महिन्यात, किंवा यांचा पक्ष फोडला नाही तर नवल वाटू नये असं मला वाटतं. नहीं, देखिए ये मंत्रिमंडल जो गठन बना है ये कोई ज्यादा दिन चलने वाला मुझे नहीं लगता है. एक तो जोड़ तोड़ ये बनाकर जिनको बड़ी आशाएं थी उनको क्या दिया है तो सब देख रहे. जेडीयू को एक कैबिनेट दिया, बहुत सारी थी कि 4 पोर्टफोलियो मिलेंगे, कैबिनेट मिलेंगे, ये मिलेगा, स्पीकर मिलेगा, वो हम मांगेंगे, सब कुछ बातें चल रही थी. अब ये उन्होंने पार्टिंबा दे दिया, उन्होंने सपोर्ट दे दिया. अब जो देंगे वो लेंगे, नहीं देंगे तो वो भी नहीं मिलेगा. वो अब तोड़ फोड़ की राजनीति शुरू हो गई है. हो सकता है कि कल जेडीयू और चंद्रबाबू की पार्टी ये दोनों बाबू को काबू में रखने के लिए इनकी पार्टी न तोड़ दे, ये भी आने वाले दिन में हो सकता है. तो हम देखेंगे ये आगे की 6 महीने क्या होता है और किस दिशा में सरकार जाती है. हम तो विरोध में हमारी भूमिका देश की जनता के लिए हमारी भूमिका जो है, हमारे हिस्से में जो आया है हम लोग अच्छी तरह से निभाएंगे. एनसीपी के बारे में क्या कहेंगे? एनसीपी तो बड़ा मुश्किल काम हो जाएगा, उनका बड़ी तकलीफ की बात है.
अब उनकी ऐसी स्थिति कि जो मिलेगा तो लेना पड़ेगा, नहीं तो ये नहीं। वो पकड़ा तो काटता है, छोड़ा तो भागता है, क्या करेंगे बेचारे। एक खासदार पे क्या नाचे, वो बहुत मुश्किल में है, उनके दुख में हम लोग सहभागी है। बड़ा दुख लगता है अजित पवार गुट का कि उनकी स्थिति जो इतनी बदतर कर दी कि हमारे जैसे लोगों को, बड़ा महाराष्ट्र के अस्मिता को देखते हुए बड़ा दुख होता है। मंत्रिपद वाटप बघता पुढच्या काळामध्ये काही फटाफट होण्याची शक्यता ते असेल. आता पाहू यार, आता आज तर सुरुवात झाली आहे, काय होईल, कुठल्या दिशेने जातील, त्यांचा एजेंडा वेगळा, चंद्रबाबूंचा एजेंडा वेगळा आहे, जेडीयूचा वेगळा आहे, त्याचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे. हे सगळं जे आहे ते पुढे कसं चालतं यावर आमचं लक्ष आहे. करू का मग?